नमस्कार मंडळी. आज एक अतिशय इंटरेस्टिंग विषयावर तुमच्याशी थोडंसं गप्पा मारणार आहे. तो म्हणजे जे लिस्टेड कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये असलेली मोनोपॉलिस्टिक बिझनेसेस जे आहेत, असे आपण टॉप 10 बिझनेसेस बद्दल आज चर्चा करणार आहोत. ही आयडिया मला आली परवा दिवशी. मी एक माझे स्नेही आहेत, खूप सीनियर आहेत, सीनियर डॉक्टर आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत कळवामध्ये, डॉक्टर श्रीकृष्ण धोणे. तर त्यांच्याबरोबर चर्चा करताना त्यांनी असाच एक विषय काढला की बाबा मोनोपॉली असलेले बिझनेस जे आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला हवं का. त्यामुळे मी असा विचार केला की तोच विषय घेऊन आज जरा तुमच्या बरोबर ह्या विषयावर थोड्याशा गप्पा माराव्या. तर मोनोपॉली म्हणजे काय? तर मोनोपॉली म्हणजे एकाधिकार. आज आपण अशा कंपन्यांबद्दल चर्चा करणार आहोत की ते त्यांच्या क्षेत्रात ज्यांचा एकाधिकार आहे, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असो, सर्व्हिसेस मध्ये असो. आणि तो एकाधिकार का आहे? तर त्यांच्याकडे असलेले युनिक प्रॉडक्ट किंवा युनिक सर्व्हिसेसमुळे त्यांच्याकडे तो एकाधिकार आहे. एकाधिकार असल्या कारणाने त्यांना कॉम्पिटिशन खूप कमी आहे. आणि जरी एखाद्या बिझनेसने ठरवलं की बाबा, एखाद्या इंडस्ट्रीने ठरवलं की आपण बाबा यांना कॉम्पिटिशन करावी, तर त्यांना एंट्री बॅरियर्स खूप मोठे असतात की त्यांना त्या एवढ्या मोठ्या दिग्गज प्लेयर्स बरोबर फाईट करणं सोपं नसतं, अवघड जातं. हे जे एकाधिकार असलेल्या कंपन्या आहेत, ह्या त्यांच्या क्षेत्रातल्या मार्केट लीडर्स असल्या कारणाने त्यांना मार्केटमध्ये एक पोझिशन असते. त्या पोझिशनचा ते फायदा करून घेतात आणि त्या पोझिशनमुळे ते त्यांचं जी मोनोपॉलिस्टिक बिझनेस एन्व्हायरमेंट ते क्रिएट करू शकतात. मोनोपॉलीजचा सगळ्यात मोठा एक जो सपोर्टर आहे ते म्हणजे सुपर एस इन्व्हेस्टर आणि जगातले टॉप 5 श्रीमंतांपैकी एक मिस्टर वॉरन बफे. आता वॉरन बफे हे नाव इन्व्हेस्टमेंट जगतामधल्या प्रत्येक लहान मुलाला देखील माहिती आहे. जो कोणी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यांच्यासाठी वॉरन बफे म्हणजे इन्व्हेस्टमेंट क्षेत्रातला देव असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर वॉरन बफे हे मोनोपॉलिस्टिक बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणारे एक, त्यांची ती फिलॉसॉफी आहे की आपण मोनोपॉलिस्टिक बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करायला हवे. त्यांची जी कंपनी आहे बर्कशायर हॅथवे, ही बर्कशायर हॅथवे फक्त मोनोपॉलीज नाही तर मोनोपॉलिस्टिक बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करायला ही रेग्युलर बेसिसवर बघत असते की असे कोणते बिझनेसेस आहेत, मग ते लिस्टेड असो अनलिस्टेड असो, अशा ह्या कंपन्यांमध्ये ते रेग्युलरली बघत असतात की आपल्याला अशा कुठे कंपन्या मिळतात. आता बर्कशायर हॅथवे जी आहे, ह्या बर्कशायर हॅथवे मध्येच आजच्या तारखेला जवळजवळ 70, 80, 90 कंपन्या अशा आहेत की ज्या त्यांच्या क्षेत्रातले मार्केट लीडर्स आहेत आणि एक मोनोपॉली ते त्याच्यामध्ये एकाधिकार ते त्या क्षेत्रामध्ये गाजवतात. वॉरन बफे साहेबांनी मोट स्टॉक्स म्हणून एक कॉन्सेप्ट काढलेला आहे. तर मोट म्हणजे काय? मोट म्हणजे आता एक किल्ला असतो आणि त्या किल्ल्याच्या बाजूने मोठमोठे खड्डे केलेले असतात. एक पूर्ण त्या किल्ल्याला सगळ्या बाजूने मोठे खड्डे करून त्या अशी पद्धत केलेली असते की बाबा शत्रू पक्ष त्या किल्ल्याजवळ येऊ शकत नाही. त्यांना ते एंट्री बॅरियर्स निर्माण केलेले असतात की बाबा शत्रू पक्षाला जरी यायचं झालं तरी ते मोठमोठे खड्डे केल्यामुळे ते बॅरियर्स निर्माण केलेले आहेत. तो एक डिफेन्स मेकॅनिझम आहे की जे कोणते शत्रू पक्षांपासून आपला किल्ला किंवा राजवाडा हा सुरक्षित करण्यासाठी. तर सेम कॉन्सेप्ट ह्या स्टॉक्स मध्ये ऍप्लिकेबल आहे की हे जे स्टॉक्स आहेत, मोनोपॉली स्टॉक्स आहेत, त्यांनी त्यांच्या भोवती एवढे मोठे आणि डीप बॅरियर्स केलेले असतात की त्या बॅरियर्समुळे इतरांना त्या बिझनेस बरोबर कम्पीट करणं किंवा इतरांना त्या बिझनेसला अटॅक करणं सोपं होत नाही. आता हे मोड्स म्हणजे काय असू शकतात? बॅरियर्स कोणत्या प्रकारचे असू शकतात? तर बॅरियर्स म्हणजे असे काही बिझनेसेस ज्याला मोठं कॅपिटल लागत असेल, तर प्रत्येक इंडस्ट्री तेवढं मोठं कॅपिटल उभं करू शकत नाही किंवा उभं जरी केलं तरी तेवढी मोठी रिस्क ते घेऊ शकत नाही.
दुसरा एक बॅरियर असू शकतं गव्हर्नमेंटचे स्वतःचे रिस्ट्रिक्शन्स, की जिथे गव्हर्नमेंट ते प्रॉडक्ट्स किंवा ऍसेट्स किंवा त्या इंडस्ट्रीला गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शन असतं, त्यामुळे गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन देखील असू शकतात. किंवा तिसरं त्या कंपनीचे प्रॉडक्ट प्रकार किंवा त्या प्रॉडक्टचं जे एक युनिकनेस आहे किंवा त्या प्रॉडक्ट बद्दल एक ब्रँड लॉयल्टी आहे, एक ब्रँड व्हिजिबिलिटी आहे, ती देखील एक मोड स्टॉक्स म्हणून काम करू शकते. तर आता आज आपण बघणार आहोत की भारतीय स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असलेले असे 10 मोड स्टॉक्स, मोनोपॉली स्टॉक्स कोणते आहेत. तर सगळ्यात पहिलं नाव जे आपल्या सगळ्यांना माहिती देखील असेल, IRCTC, इंडियन रेल्वे केटरिंग अँड ट्रॅव्हलिंग कॉर्पोरेशन. ही केंद्र सरकारची कंपनी आहे आणि ही अशी एकमेव कंपनी आहे जी भारतीय रेल तिकिटिंग, केटरिंग आणि रेल ट्रॅव्हल प्लॅनिंग मध्ये आहे. त्यांना कॉम्पिटिशन असणारी दुसरी कोणतीही कंपनी नाहीये. त्यामुळे 100% रेल्वेचं तिकिटिंग म्हणा, केटरिंग म्हणा किंवा रेल ट्रॅव्हल प्लॅनिंग म्हणा, हे सगळं जे आहे हे पूर्णतः IRCTC कडे आहे. 1845 साली ही कंपनी चालू झालेली होती. रेल्वेज जी आपली भारतामध्ये आहे ती 1845 साली चालू झाली होती आणि त्यावेळेसपासून IRCTC टोटल मोनोपॉली आहे या क्षेत्रामध्ये. रेल नेटवर्क्स हे एक नॅचरल मोनोपॉली जगभर आहे असं समजलं जातं, कारण एका ट्रॅकवर एका वेळेस एकच ट्रेन चालू शकते, दुसरी ट्रेन चालू शकत नाही. त्यामुळे त्यांना कोणतीही कॉम्पिटिशन असू शकत नाही. त्यामुळे IRCTC ही 100% मोनोपॉली कंपनी आहे. दुसरी 100% मोनोपॉली कंपनी असलेली ती देखील गव्हर्नमेंटचीच कंपनी आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ही कंपनी 1940 साली वालचंद हिराचंद साहेबांनी आणि गव्हर्नमेंट ऑफ म्हैसूरने चालू केली होती भारतामध्ये विमानं बनवण्यासाठी म्हणून. नंतर ती गव्हर्नमेंटने अक्वायर केली आणि आज ती विमानं, जेट इंजिन्स, हेलिकॉप्टर्स, त्यांचे स्पेअर्स, या सगळ्या तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट यांनी आता मध्यंतरी इंडक्ट केलेलं आहे इंडियन आर्मीमध्ये. तर ही अशी एव्हिएशन सेक्टरमध्ये असलेली आणि इंडियन डिफेन्स सेक्टरमधली एरोनॉटिक्सची लिस्टेड कंपनी आहे. याला 100% मोनोपॉली आहे. तिसरी मोनोपॉली कंपनी आहे ती म्हणजे सेरेलॅक. हे लहान मुलांचं बेबी फूड, इन्फंट फूड जे आपण म्हणतो आणि ब्रेस्ट मिल्कला सप्लिमेंट असणारं नेस्ले कंपनी. नेस्ले कंपनीकडे ह्या सेक्टर जे आहे बेबी फूड्स, इन्फंट फूड आणि ब्रेस्ट मिल्क सबस्टिट्यूट, 97% एवढं त्यांचं मार्केट शेअर आहे. त्यामुळे टोटल मोनोपॉलीमध्ये आहे. नेस्ले ही स्वित्झर्लंडमध्ये 1866 साली कंपनी चालू झाली होती आणि बेसिकली ती न्यूट्रिशन, हेल्थ आणि वेलनेस मध्ये आहे. ती फार्मास्युटिकल कंपनी नाहीये, ती न्यूट्रास्युटिकल कंपनी आहे असं म्हणू शकतो. भारतामध्ये ती गेले 100 वर्षांपेक्षा जास्त दिवस काम करते आहे आणि ती या बेबी फूड सेगमेंटमध्ये अनडिस्प्युटेड मार्केट लीडर आहे. 97% त्याचा मार्केट शेअर आहे. त्यामुळे दुसरं कोणीही त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. बेबी फूड किंवा लहान मुलांचं फूड जर आपण म्हटलो तर एक साहजिकपणे नाव येतं, ते म्हणजे सेरेलॅक. तर असं तिसरी कंपनी जी आहे ती म्हणजे 97% मोनोपॉली असलेली सेरेलॅक. आता चौथी कंपनी ही गव्हर्नमेंट कंपनी आहे, ती म्हणजे कोळसा उद्योगातली सर्वात मोठी कंपनी, जगातली सगळ्यात मोठी कोल प्रोड्युसिंग कंपनी आहे ही, ती म्हणजे कोल इंडिया लिमिटेड. कोल इंडिया लिमिटेड ही कोल मायनिंग आणि कोल रिफायनिंग कंपनी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही अंडरटेकिंग आहे. लिस्टेड आहे स्टॉक मार्केटमध्ये, पण मॅक्झिमम शेअर हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे. कोयला मंत्रालयाच्या अंडर ही कंपनी येते आणि भारतातलं जेवढं काय कोळसा प्रोडक्शन होतं त्याच्या 82% या कंपनीकडे आहे. एक काळ असा होता की 100% कोल मायनिंग आणि रिफायनिंग मध्ये होती, पण आता गेल्या काही वर्षांमध्ये गव्हर्नमेंटने हे सेक्टर देखील रिलीज केले आणि प्रायव्हेट सेक्टर मधल्या देखील कंपन्या, एस्पेशली पॉवर जनरेशन कंपन्या ज्या आहेत त्यांना देखील त्यांनी काही माइन्स दिलेले आहेत. त्यामुळे यांचा 100% वरनं 82% पर्यंत यांची मोनोपॉली आहे. नंतरची कंपनी आहे ती म्हणजे हिंदुस्तान झिंक. हिंदुस्तान झिंक जगातली 2 नंबरची सगळ्यात मोठी कंपनी अशी आहे
झिंक मायनिंग मध्ये. आणि भारतातलं जे झिंक प्रोडक्शन आहे त्याच्यामधलं 78% एवढं मोठं त्यांचं शेअर आहे. पूर्वी ही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग होती. मेटल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणून 1966 साली ती फॉर्म झाली. नंतर ती हिंदुस्तान झिंक नावाने ओळखली गेली. काही वर्षांपूर्वी ही कंपनी अनिल अगरवाल यांच्या वेदांता लिमिटेड ह्याला विकली गेली. आता वेदांता लिमिटेडचा 65% शेअर आहे या कंपनीमध्ये आणि गव्हर्नमेंटचा साधारणपणे 30% पर्यंत अजूनही शेअर आहे, जो आता गव्हर्नमेंटचं चाललेला आहे. थोड्या दिवसात हा शेअर देखील त्यांना वेदांता किंवा आणखी दुसऱ्या एखाद्या कंपनीला विकतील. परंतु भारतामधला जो सगळ्यात मोठा शेअर आहे झिंक मॅन्युफॅक्चरिंगचा, झिंक मायनिंगचा, अशी 78% असलेली हिंदुस्तान झिंक ही कंपनी आहे. त्यानंतर सगळ्यांची बहुचर्चित आयटीसी ही कंपनी चालू झाली होती इम्पिरियल टोबॅको कंपनी ह्या नावाने. त्याच्यामध्ये मॅक्झिमम शेअर होल्डिंग जे आहे ते ब्रिटिश BAT जी आहे, जी ब्रिटिश कंपनी आहे, त्या कंपनीकडे त्याचं मॅक्झिमम शेअर होल्डिंग आहे. LIC कडे ह्या कंपनीचे जवळजवळ 30% आहेत आणि स्पेशल अंडरटेकिंग ऑफ UTI जे आहे ह्याच्याकडे ह्या कंपनीचे शेअर्स आहेत. तर ITC ही सुरुवात झाली होती सिगरेट मॅन्युफॅक्चरर म्हणून. ही देशातली सगळ्यात मोठी सिगरेट मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे, ज्याचे ब्रँड्स इन्सिग्निया, इंडिया किंग्स, क्लासिक, गोल्ड फ्लॅग, अमेरिकन क्लब, नेव्ही कट, प्लेयर्स, सीझर्स, कॅप्स्टन, बर्कले, ब्रिस्टल, फ्लेक्स, सिल्क कट, ड्यूक अँड रॉयल असे त्याचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत. पण गेल्या काही वर्षात ITC ही फक्त एक टोबॅको किंवा सिगरेट कंपनी न राहता ती आता एक मल्टी डायव्हर्सिफाईड कॉंग्लोमरेट झालेली आहे, ज्याचं ITC भद्राचलम पेपर आहे, ITC हॉटेल्स आहेत, ITC बुक्स, म्हणजे ITC खूप वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स मध्ये आहे, फूड बिझनेस मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही आलेली आहे. परंतु आजही सिगरेट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात मोठी मोनोपॉली 77% या ITC कडे आहे. त्यामुळे ही एक मोनोपॉली कंपनी आहे. त्यानंतरची कंपनी ही FMCG फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स मधली सफोला आणि पॅराशूट हे दोन ब्रँड्स जे आहेत ते दोन ब्रँड्स असलेली मारिवाल ह्या कंपनीची मॅरिको इंडस्ट्रीजचा सफोला आणि पॅराशूट हा दोन्ही ब्रँड्स घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. सफोला हा ब्रँड त्याचा खाण्याच्या तेलामध्ये त्याचा जवळजवळ 73% एवढा मार्केट लीडर आहे आणि ऑइल, कोकोनट ऑइल मध्ये पॅराशूट हे त्यांचं जे आहे त्याचं 59% आहे. मॅरिको कंपनीचा टोटल टर्नओव्हरच्या जवळजवळ 90% जे आहे ते ह्या दोन ब्रँड्स वरनच येतो, सफोला आणि पॅराशूट, आणि त्याचा टोटल 73% ह्या सेक्टरमध्ये आहे. नंतरची कंपनी जी सर्वांना अतिशय प्रिय अशी फेविकॉल, एमसील, डॉक्टर फिक्सिट ह्या बनवणारी पिडिलाइट ह्या कंपनीचं कन्स्ट्रक्शन, पेंट, केमिकल्स, ॲधेसिव्स, सीलंट ह्या सेक्टरमध्ये जवळजवळ 70% होल्डिंग आहे. त्यांची जवळजवळ मोनोपॉली आहे ऑटोमोबाईल केमिकल्स, इंडस्ट्रियल ॲधेसिव्स आणि इंडस्ट्रियल अँड टेक्सटाईल रेझिन्स मध्ये 70% म्हणजे खूप मोठा शेअर होतो. आणि त्यांचा फेविकॉल, एमसील आणि डॉक्टर फिक्सिट हे ब्रँड सगळ्यांना माहिती. नंतरचा जी कंपनी आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे 69% शेअर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याला कॉनकॉर ह्या नावाने देखील ओळखलं जातं. ही एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, ज्याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंटचे सगळ्यात मॅक्झिमम शेअर होल्डिंग आहे आणि ही मॅनेज केली जाते मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजच्या अंडर, रेल मंत्रालयाच्या अंडर ही कंपनी येते. ही कंपनी करते काय तर रेल्वे आणि कार्गो ट्रान्सपोर्टेशन मधली ही 1966 साली स्थापन झालेली कंपनी आहे आणि भारतातल्या टोटल जो काय कंटेनरचं जे ट्रान्सपोर्टेशन होतं त्याच्यामध्ये 69% एवढा ह्या कंपनीचा शेअर आहे. त्यानंतरची कंपनी आहे ती म्हणजे भेल.
ढेल भारत हेवी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही कंपनी जी आहे ती देशातली सगळ्यात मोठी इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइज आहे. एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधली. पॉवर सेक्टर मध्ये सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट सप्लाय करणारी ही कंपनी, मग ते थर्मल असो, हायड्रो बेस्ड असो, गॅस असो, न्यूक्लिअर असो, सोलार असो, यांचं प्रॉडक्ट्स ट्रान्समिशन ट्रान्सपोर्टेशन ही करणारी कंपनी आहे. डिफेन्स, एरोस्पेस, ऑइल अँड गॅस आणि वॉटर ह्या सेक्टर मधली ही कंपनी आहे. सिंगल लार्जेस्ट शेअर एमिशन कंट्रोल इक्विपमेंटची कंपनी बनवते, त्याच्यामध्ये हा सिंगल लार्जेस्ट मार्केट शेअर असलेली ही कंपनी आहे. तर ह्या अशा टॉप 10 कंपन्या आहेत ज्याच्याबद्दल मला आज जरा आपल्याशी चर्चा करायची होती. तर हा जो आजचा व्हिडिओ आहे हा डॉक्टर धोणे यांना समर्पित आहे. डॉक्टर धोणे, थँक्यू, मला तुम्ही हे व्हिडिओ करायला इन्स्पायर केल्याबद्दल. पुढे देखील आपण असेच चांगले चांगले व्हिडिओ करत राहू. तुम्हाला हा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच आणखीन वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.